अवैध सावकारीचा संशय, 2 ठिकाणी धाडसत्र, 2 महिन्यात 22 कारवाया, सहकारच्या पथकाची कारवाई। अवैध सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारींच्या आधारे सहकार विभागाच्या 2 पथकांनी चांदूर बाजार शहरात बुधवारी 2 ठिकाणी धाडसत्र राबवलं। यामध्ये एका ठिकाणी पथक रिकाम्या हाताने परतलं तर दुसऱ्या कारवाईत स्वाक्षरी असलेले धनादेश जप्त करण्यात आले। मोर्शी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात प्राप्त तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी 2 पथकांची नियुक्ती केली। यामध्ये चांदूर बाजार येथील ईश्वरदास एकनाथराव ठाकरे यांच्या घरी व दुकानात एकाच वेळी धाड टाकण्यात आली। सरफा लाईनमधील किराणा दुकानात AR राजेश भुयार यांच्या पथकाने धाड टाकली। येथे स्वाक्षरी असलेले 2 धनादेश जप्त करण्यात आले। पथकात सहकार अधिकारी सुधीर मानकर, स्वीटी गवई नंदकिशोर दहिकर व पंच ओमप्रकाश बोराळकर, कुलदीप कांडलकर, पोलीस कर्मचारी शाकीर हारून शेख व निलिमा इंगळे यांचा समावेश होता। चांदूर बाजारच्या AR स्वरूपामुळे यांच्या कारवाई दरम्यान कागदपत्राची जप्त पडताळणी करण्यात आली। संबंधितांना नोटीस बजावणार पथकाने काकडेपुऱ्यातील घरी धाड टाकली। या ठिकाणी कोणतीही आक्षेपार्ह दस्तावेज पथकाला मिळाले नाही। या पथकात अविनाश महल्ले, किशोर भुसकडे, प्रमोद वरेकर, पंचभूषण बुराडे, नकुल काळे, पोलीस कर्मचारी मिलिंद वाटाणे व शालिनी वराडे यांचा समावेश होता। या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2024च्या अधिनियमान्वये पुढील चौकशी सहाय्यक निबंधक राजेश भुयार हे करीत आहेत। सहकार विभागाद्वारा अवैध सावकारीबाबत सातत्याने कारवाया होत आहेत।